महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से किसानों की मांगों को लेकर उप विभागीय अधिकारी के द्वारा मुख्यमंत्री को निवेदन सौंपा गया। इस मौके पर मनसे के जिला उपाध्यक्ष तथा नगर सेवक सचिन भोयर के साथ अन्य पदाधिकारी तथा किसानों की मौजूदगी थी। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिला चंद्रपुर की ओर से सोयाबीन तथा कपास उत्पादक किसानों को 50,000 रुपये हेक्टर मदद जाहिर करने के संबंध में मनसे की ओर से उप विभागीय अधिकारी सुभाष शिंदे वर्रा के द्वारा मुख्यमंत्री को निवेदन सौंपा गया। किसानों को हेक्टरी 50,000 रुपये की मदद दे अथवा सामूहिक आत्महत्या करने की अनुमति दे, ऐसी मांग की गई। इस मौके पर मनसे चंद्रपुर जिला उपाध्यक्ष तथा नगर सेवक सचिन भोयर, प्रशांत जुंजारे, जिला उपाध्यक्ष मनवी से, राहुल खारकर, तालुका अध्यक्ष गौरव मेले, तालुका अध्यक्ष मनवी से, उप सरपंच तिपरी संदीप कुटेमाटे, प्रशांत बत्की, उपाध्यक्ष मनवी से आकाश काकड़े, सुधाकर गुरुले, कृष्णा डोलीकर, साजिद पठान, रोहित केशवार, उमेश जुतोड़े के साथ अनेक किसान तथा मनसे सैनिक उपस्थित थे। तो सुनिए इस संदर्भ में मनसे जिला उपाध्यक्ष तथा नगर सेवक सचिन भोयर ने क्या कहा, स्वयं सुनने की जुबानी। काही वर्षापासून शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागतो आहे। ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, पिकांवरील रोग याच्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता घटलेली आहे। त्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं आहे। दरवेळेस कागदी पंचनामे व अत्यल्प मदत याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कुठलीही ठोस मदत सरकारच्या वतीने करण्यात येत नाही। आजच्या परिस्थितीमध्ये बोंडअळीमुळे त्याचबरोबर सोयाबीन पिकावरील रोगामुळे जे प्रमुख कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, यांचे उत्पादनामध्ये जवळपास 90% घट झाली आहे। त्याच्यामुळे शेतकरी हा मरणावस्थेत आलेला आहे। शेतकऱ्यांची ही हलाखीची परिस्थिती मायबाप ठाकरे सरकारला कळावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्या समवेत गडफास घेत उपविभागीय अधिकारी सुभाषजी शिंदे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे। त्यात प्रामुख्याने आमची मागणी आहे की तुम्ही एकतर हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या किंवा सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। या मागणीवर जर सरकार शासन विचार करत नसेल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व शेतकऱ्यांसमवेत महामोर्चा काढणार। त्याचबरोबर जे बोलल्याप्रमाणे सरकारकडे आम्ही सामूहिक आत्महत्येची जो प्रमुख प्रश्न आहे, आत्महत्येचा प्रमुख प्रश्न आहे, ही उपवासात्मक मागणी केली आहे, तर त्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील जाणार।